हर्ष हर्षुल मात्र हसतायत आणि त्यांचा इथं यथोचित मात्र सन्मान झालाय आणि येणाऱ्या कालामध्ये त्यांची स्पर्धा आहे नक्कीच। दादा तुला मी कॉल करणार जेव्हा वेळ भेटेल। आतिश भाई षटकार बघायचा होता। षटकार डीजे। यस भावेश प्रकाश पाटील 2 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस। या टायमाला मात्र बघा ही दीपेशची खासियत आहे, पहिला षटकार आल्यानंतर खराब चेंडूचा समाचार घेतला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा चांगला चेंडू होता त्याचा सन्मान केला, ही दीपेशची खासियत आहे। धावसंख्या झालेली आहे ती 8च्या घरात। व्यासपीठावरती आपण जर विचार केला तर प्रमुख पाहुणे आमचे भारतीय जनता पार्टीचे विजयजी कुलकर्णी साहेब इथं मात्र उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेची मात्र आपण जर विचार केला तर नाणेफेकी त्यांच्या शुभ हस्ते झाली। यस दीपेश ज्युनियर आता मात्र बॅटिंग ट्रॅकवर आणि दीपेश सिनियर मात्र नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने 2 कोलीवाडे, एक ट्रॉम्बेचा कोलीवाडा आणि एक मुंबईचा महत्त्वाचा कोलीवाडा। जी भारताची परंपरा, खरं तर एकच नाव अगर कुठला मुख्य कोलीवाडा अगर असेल तोच म्हणजे भारताचा, तोच म्हणजे वर्सोवा कोलीवाडा। आज या माहुल कोलीवाड्यामध्ये सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे। आज रखमेर देवाचा उत्सव, खरं तर महाप्रसादाचा आस्वाद मात्र घ्यायचा। बॅटची लीडिंग एज आणि आलाय नसीबाचा चौका लॉंग स्टॉप रिजन मध्ये मिळाल्या 4 धावा डीजे। कोळी लोकांचा महत्त्वाचा सण आम्ही आगरी कोळी तर शिमगा म्हणतो आणि भारतामध्ये होळी म्हणतो। बुरा ना मानो होली है, कब है होली, आने वाले 13-14 तारीख को है होली। यस आपण स्वागत करूया मुंबई पोलीस सदरक्षणाय खल निगणाय। खरं तर हे प्रीत वाक्य घेऊन मात्र जेव्हा हे आमचे कर्मचारी पोलीस कर्मचारी जेव्हा मुंबई पोलीस दलामध्ये दाखल होतात, तुमच्या कार्याला सर सलाम आहे,
तुम्ही जेव्हा पहारा देता तेव्हा आम्ही झोपतो आणि तुमच्या कार्याला सलाम सर. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत. मुंबई पोलीस. धावा झाल्यान खरं म्हणजे चांगली सुरुवात झाली ती 12 धावा. खरं तर मी माफी मागतो, आमच्या स्कोररने सांगितलं की रचिंद्र रवींद्र आऊट झालेला आहे, पण तो आऊट नाही झालेला आहे, तो अजून तिथं साबूत आहे. म्हणजे रिव्ह्यू त्यांनी घेतला होता. यस गोलंदाजी ट्रॅकवरती डावखुरे गोलंदाज प्रकाश. मोठा प्रकाश तर नक्कीच आहे आणि रात्री ते नक्कीच मोठा प्रकाश देत असतील. आता प्रकाश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. डावखुरे फलंदाज दीपेश. सध्याच्या घडीला काय मात्र फटका सजवला होता. शॉट ऑफ द टुर्नामेंट असं आपण म्हणूया. ओ हो पदललित दाखवलं आणि इथं मात्र विजय कुलकर्णी सरांना हा सलामी देणारा आलाय षटकार. डीजे यंग मात्र आता डगआउटच्या दिशेने मात्र जाताना दिसत आहेत. म्हणून म्हटलं जातं ना की जिंदगी की असली लड़ाई अभी बाकी है, मेरे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, आगे अभी सारा आसमान बाकी है. वर्सोवा कोलीवाडा आणि ट्रॉम्बे कोलीवाडा. खरं तर हे तुमच्यासाठी होतं. कमलाकर हडसूल सर, वय वर्ष 20. या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत. खरं तर तरुण पिढीला लाजवणारा हा खेळाडू, वय वर्ष 65 आहे आणि अजूनही 30,000 आम्हाला कमलाकर सरांच्या माध्यमातून बघायला भेटते. आणि येणाऱ्या कालामध्ये MPL त्याच्यामध्ये ते नक्कीच मात्र खेळताना दिसणार आहे. आमचे डॅन्टिस्टसुद्धा खेळताना दिसणार आहे. हे दोन बंधू मोठ्या रकमेमध्ये त्यांना मात्र खरेदी केला जाणार आहे. पण दीपेश सांगतोय मी थांबणार नाही आहे, एक मोठी धावसंख्या माझ्या माध्यमातून उभारू. यस डीजे. कोण या स्पॉन्सर आम्हाला मात्र त्या बर्थडे मध्ये करणार किशोर कोळी. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काय मात्र दमदार सुरुवात झाली आहे इथं ट्रॉम्बे कोलीवाडा किरण बी संघ. दीपेश कोहलीच्या बॅटमधनं मात्र आपल्याला चांगली फलंदाजी बघायला भेटते. पुन्हा एकदा मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंच आमच्या जवळ वळतायत आणि इशारा केला इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 27 धावा.
खरं तर मुंबई ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला भेटतोय. आजकाल आपण जर विचार केला तर ओपनच्या मॅचेस बंद झालेल्या आहेत. आता प्रत्येक ठिकाणी एक गाव एक संघ. पुढे सरसावले, पददलित दाखवलं, मिस टायमिंग झालं, ऑनच्या दिशेने खेळाडू तिथं तैनात आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावा झाल्यात तेच म्हणजे 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रकाश, कुठेतरी मात्र त्याच्यावरती हल्ला बोल. पण वर्सोवा कोलीवाडाचा विचार केला तर फायटर आहेत, कमबॅक करण्यास जरूर जाणतात. ईट का जवाब पत्थर से आम्ही सुद्धा देऊ. इथं मात्र फ्रंट फुटला आले, कॅचची अपील आणि चेंडू आलाय निर्धाव. मुख्य धाव संख्या सांगा, 27 का 28? थांबा थोडंसं, स्कोर आम्ही सांगतो. मॅच ऑन ठेवा. 28 झाले. 28 यस. 28 झाले. पहिल्यावरील 12 बघा इथं मात्र टीम स्पिरिट आणि माणुसकी. खरं तर मी सांगितलं ना, या भारताचा प्रामाणिक कोण असेल तोच म्हणजे कोली बांधव. इथं वर्सोवा कोलीवाडाचा मात्र 12th मॅन बसला, त्यांनी सांगितलं 28. म्हणजे बघा ही कोली लोकांची खासियत आहे. आणि सर्वात भारताचा प्रामाणिक माणूस कोली बांधव का म्हटलं जातं? भावेश पाटील 2 षटकारासाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइस. भावेश प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. किरण बी या संघाने धावा केल्यात 29 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. चा सण आपण जर विचार केला तर पूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर हा सण मात्र आपण साजरा करणार आहोत. प्रशांत कोळी इथे यायचं आहे. प्रशांत कोळी, प्रशांत कोळी, प्रशांत कोळी कुठं आहात? या गोलंदाजी ट्रॅक वरती जीत. खरं तर रनअपचा विचार केला तर या गोलंदाजांनी मागील 2-3 स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. कारण ट्रॉम्बेमध्ये आपण जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी, नाईटमध्ये आणि डेमध्ये चांगली कामगिरी, अनेक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. प्रशांत पाटील सर या. एक छोटासा आपल्याला इथं एक यथोचित मात्र आपल्याला सत्कार करायचा आहे. खरं तर बहुमूल्य वेळ काढून आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर आपण जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी, आमचे आदरणीय दमदार व्यक्तिमत्व विजयजी कुलकर्णी साहेब, एक मोठं योगदान आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला दिलं. लाईव्ह कॅमेरामॅन फोकस करो. या आता अतिथी देवो भव. साहेब भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत असताना अखिल भारतीय माताडी जनरल कामगार अध्यक्ष. कॅमेरामॅन फोकस करा. इथं मात्र एक मोठा सत्कार होतोय आणि या स्पर्धेच्या वतीने सर बघा तिथं लिहिलंय जय माता दी चषक 2025 जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टी विजयजी कुलकर्णी साहेब यांचा एक यथोचित मात्र सन्मान. आणि सर तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात, तुमचं सुद्धा मात्र मार्गदर्शन आम्हाला नक्कीच ऐकायला भेटणार आहे. सर्वप्रथम सर तुमचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून कोलीवाड्याची स्पर्धा आहे. सर जाता जाता काय निरोप देणार आहे आणि स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं इकडचं वातावरण? नाही, खूप छान वाटलं आणि आपल्या कोळी बांधवची जे एकमत्व आहे ते बघून खूप आनंद वाटला. आज त्यांचा एक सण आहे, त्या मंदिरात जायचं आहे मला, तर मी तिथेही जाणार आहे. आणि खूप वर्षानंतर ह्या मावळगावात आलो आणि असा जो क्रिकेट सामना जो अविभव दिव भरवला आहे तुम्ही, त्यात बघून खूप आनंद झाला. आपल्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच एक योगा मुलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं. पुन्हा एकदा मात्र आमच्याशी रजा घेत आहेत आणि पुढच्या वर्षी सर ही स्पर्धा
डेची नसेल नाईटची असेल आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी तुम्हाला इथे यायचं आहे, मन मोठं करायचं आहे. यस त्यांनी सांगितलं नक्कीच. तर मोठं मन केलंय. हॅट्रिक विकेट, हॅट्रिक षटकारसाठी मात्र त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज ऐवज येईल. हो क्या बात आहे. टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये, बघायचं आहे. क्या बात आहे, जबरदस्त झेल मात्र टिपलाय. नाव आहे रजनेशच्या माध्यमातून कुठली चुकी नाहीये. फलंदाज आले आणि फलंदाज गेले. डी यस नक्कीच. मात्र काय सुंदर संगीत. विशाल माहुलकर 3 षटकारासाठी किती दादा 500 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर येणाऱ्या कालामध्ये आपल्याला विचार केला तर या माहुल गावामध्ये माहुल प्रीमियर लीग आणि आयोजनाच्या भूमिकेत आपण जर विचार केला तर पुमा स्क्वॉड आणि माहुल गावासाठी खुशखबर आहे. प्रथम ही स्पर्धा आपण जर विचार केला तर नाईट स्पर्धा होणार आहे. एकदा जोरदार MPL साठी ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो. यस रचिन रवींद्र मात्र बाद झालेत. दादा 2 विकेट. तीन विकेट गेले. न्यूझीलंडचे 3 न 2च गेले. किरण बी खरं तर या संघाची धावसंख्या आपण जर विचार केला तर 32 धावा. हो इथं मात्र वेगवान चेंडू, पायचीची अपील, पण इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर, पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर. याच्या कारण मात्र पंचांनी सांगितलं इट इज नॉट आउट. बघा इंटरनॅशनल अगर क्रिकेटमध्ये अगर तुम्ही रिव्ह्यू घेतला असता ना तर तुमचा रिव्ह्यू वेस्ट गेला असता. कारण हे तर आमचे टेनिसचे पंच आहेत, त्यांचे जर कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे. आपण पुन्हा एकदा कौतुक करूया या तिन्ही पंचांचं. सूर्यकांत अडावजी, हेमंत कोळीजी, धनंजय कोळीजी. काय जबरदस्त मात्र हॅम्पॅरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला भेटली. हो पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर केलं, इशारा केला इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. फलंदाजी ट्रॅक वरती सध्याच्या घडीला मंगेश केणी. त्यांचं स्वप्न आहे की माझ्या या बॅटिंगच्या करिअरमध्ये मला अर्धशतक झलकवायचं आहे आणि ते नक्कीच त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे आणि ते लवकर होणार आहे. दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून 2 षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि बॅटची वरची कड आणि मंगेश केणी मात्र माघारी परत आहेत.
दाराशी हाय शिमगा. यस, नक्कीच येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये आपल्या दाराशी शिमगा नक्कीच असणार आहे. या आपण एक शुभेच्छा देऊया. खरं तर दीपक ठाकूर आज त्यांचा आहे खास दिवस आहे, त्यांचा वाढदिवस. या स्पर्धेच्या वतीने जय माता दी ग्रुपच्या वतीने आई एकविरा चरणी आपण प्रार्थना करूया, साईबाबा चरणी प्रार्थना करूया की दादा तुला उदंड आयुष्य लाभो. हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. पुन्हा एकदा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि एकदा गोलंदाजी आवडली असेल जीतची तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. 4 धावा आणि 3 विकेट मात्र घेतलेत या गोलंदाजाने. डीजे अर्थातच होली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पार्थ. पण सध्याच्या घडीला किरण 11 बच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट आहे की दीपेश अजून तिथं उभे आहेत आणि त्याचं उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हो हो हो, ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे रजनेश, म्हणजे इट इज अ परफ्यूम डिलिव्हरी. कानामध्ये काहीतरी सांगून गेलंय आय लव्ह यू फलंदाज. म्हणजे एक मेसेज दिलाय रजनीशनी की तुम्ही मला हलक्यामध्ये घेऊ नका. पण दीपेशकडे ती क्षमता आहे, अगर एखादा खराब चेंडू आला तर नक्कीच ते त्यांचा समाचार घेतील. आणि या टायमाला पुन्हा एकदा हो हो काय झेल पकडलाय. शॉट ऑनच्या दिशेने आपण जर विचार केला तर तिथं आकाश या वर्सोवा संघाचा एक हार्ट हिटर फलंदाज. तेजा भाई तुमचं हार्दिक स्वागत. तेजस संपर्क साधा अमित दादा अँड कंपनी. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक पंकज भाई सध्याच्या घडीला आता जिम्मेदारी असणार आहे, कारण स्वतः संघनायक आहे. ओ काय फटका सजवलाय, जणू काय घर मधनं सेट ठेवून आले होते का काय. डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू गेला सी. बघा कॅप्टन कसा असावा, तर पंकज भायसाठी जोरदार ताल्या जाऊन दे. किरण 11 ब म्हणजे आल्या आल्या षटकार ठोकलाय. भूषण पाटील यांच्या माध्यमातून पंकज भाई, अगर तुम्ही अजून 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. हाय हाय पाणी नाही तर संपलाय. भावेश प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये 2 षटकार ना. यस अजून एक मारलं तर भावेश प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश. यस सर मात्र आमच्याशी रजा घेत आहेत. बहुमूल्य वेल मात्र तुम्ही आमच्या स्पर्धेला दिला सर, आणि पुढच्या वर्षी नक्कीच मात्र यायचं आहे. इथे स्लोवन पद्धतीचा चेंडू होता, फटका फसलाय.
आणि खरं तर वर्सोवा म्हटलं तर हे नाव चर्चेचं आहे. समाधान मात्र प्रत्येक लाडक्या फलंदाजाला आता येत खुश खबर, केन विलियमसन हे सुद्धा मात्र बाद झालेत. कुलदीप यादव शॉट उठ टाक रे. यांनी मात्र विकेट घेतलाय. केन विलियमसन मुख्य घटक. लो फुलटॉस चेंडू होता. खरं तर आल्या आल्या मात्र मोठा फटका खेळलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यस तेजस कोहली सध्याच्या घडीला त्यांचं आगमन झालंय या बॅटिंग ट्रॅकवर आणि आल्या आल्या मात्र आपलं अकाउंट दुहेरी धावेने मात्र ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 धावा. पुन्हा एकदा मात्र हे काय घडलं, यश त्यांच्या मागे थोडीशी गफलत झाली, थोडंसं फंबल झालं आणि पंचांचा आता इशारा येणं गरजेचं आहे. यस वाईट चेंडूची हाताळणी दोन्ही हात समांतर केलंय, इशारा दिलाय, इट इज अ वाईट बॉल. पुन्हा एकदा 2 धावा. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर मारुती बॉयज यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. रजनेश काय वेगवान गोलंदाजी मात्र करतायत. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता, पंचांनी मात्र हेरलं आणि लगेच मात्र दोन्ही हात समांतर केले. यस इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा. 2 महत्त्वाचे कोलीवाडे, एक आहे खरं तर दोन्ही मुंबईचे आहे आणि शेवटचा बॉल आहे 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. समाधान खरं तर 2 टू गो. ठीक आहे चला, कारण 2 स्कोरर आहे तर म्हणजे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय. बॅटची लिडिंग एज आणि पुन्हा एकदा यष्टांच्या मागे घफलत, थोडंसं फंबल झालं आणि तर मात्र चितेच्या चपळाईने मात्र 1 धावा मात्र पूर्ण केल्या. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. किरण इलेव्हन बल संघाने मात्र धावा केल्यात 46. यस सुंदर संगीत होऊन जाऊन दे. मारुती बॉयज सक्रिय झालाय. 3 चौकार 3 षटकार अगर कुठल्याही फलंदाजांनी ठोकले तर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जीत मागील षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी राहिलेली आहे. खरं तर विकेट मात्र प्राप्त केलेली आहेत. काय फटका सजवलाय. खरं तर बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला. बघा ही संधी फक्त ट्रॉम्बे बॉईजसाठी आहे. ओके, ऐकलं मी फोनवर, पण असं नका करू. खरं तर आपलेच कोली बांधव आहे. अगर थोडंसं तुम्ही मन तर मोठं अजून करा. आणि मी तर म्हणेन दोन्ही संघांना मात्र तुम्ही न्याय द्या. आणि दोन्ही संघांकडे चांगले चांगले बॅटर आहेत. आणि दोन्ही संघांना आपण जर विचार केला तर तुम्ही बक्षीस लावा. धावांचा विचार केला तर 48 धावा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. खरं तर वेगवान चेंडूची हाताळणी आपण सातत्याने जीतकडे पाहिलं जातं. खरं तर वर्सोवा म्हटलं तर जीत, आणि जीत म्हटलं तर जीत के आगे डर, डर के आगे जीत, नाम है जीत. पदललित दाखवलं. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी दांडी. जीतनी मात्र आज मन जिंकलंय. खरं तर काय दर्जेदार गोलंदाजी. नवीन खेळाडू आर्यन. हा काय फटका आहे, पण तिथं मात्र खेळाडू आहे. म्हणजे पहा ना, जीतनी मात्र हे काय घडलं. आता इथं मात्र 1 धावा तर 2 धावा, 2 नव्हे तर 3 धावा, 3 नव्हे तर चौथी होईल का. नाही, 3 धावा मात्र काढल्या जात आहेत. आर्यनच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे जाते. 51 धावा. किरण बस संघ एकदा जोरदार ताल्यानं जाऊन तुमची 50 धावा पूर्ण झाल्या. आपण चेंडूचा विचार केला तर अजून 2 चेंडूचा खेळ पर्याप्त बाकी आहे. आणि समोर आपण जर विचार केला तर फलंदाज तेजस भाई. खरं तर तेजस भाई आणि किरण भोईर आणि रोहन खरं तर संपर्कामध्ये असतो. आणि उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी. वाईटची अपील मात्र करतायत, पण पंचांनी सांगितलं की लाईनच्या आतमध्ये मात्र चेंडू आहे आणि चेंडू आलाय निर्धाव. यस, शेवटचा चेंडू आहे. वर्सोवा कोलीवाडा. अगर जीतची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. दर्जेदार मात्र गोलंदाजीचा प्रत्यक्ष मात्र दाखवलं जीतने. दुसरं षटक मात्र टाकतायत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट मात्र घेतल्यात. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू. काय गोलंदाजी झाली या जीतच्या माध्यमातून. 5 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. आणि 5 षटकानंतर आपण जर विचार केला तर किरण 11 बी संघाने मात्र धावा केल्यात 51 आणि 52 धावांचं मात्र लक्ष तुमच्या समोर आहे.
आणि त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर आता लगेचच या ठिकाणी माहुल प्रीमियर लीग पाहायला मिळेल, MPL आणि प्रथमच ही मॅच ही टुर्नामेंट पाहायला गेलं तर या ठिकाणी नाईट मॅचेस पाहायला मिळत आहेत राजेंद्र माहुलकर यांच्या सौजन्याने पाहायला गेलो तर यांच्या सौजन्याने पाहायला गेलो तर नाईट मॅचेस पाहायला मिळतील. पुमा स्क्वॉड हे आयोजित या ठिकाणी या मॅचेस पाहायला मिळतील. पुमा स्क्वॉड आयोजक आहेत, तर नक्कीच मामूल प्रीमियर लीग पहिल्यांदाच नाईट मॅच पाहायला मिळतील. क्या बात आहे. नक्कीच धन्यवाद व्यक्त करेन राजेंद्र माहुलकर साहेब यांचं, कारण का त्यांच्याच नेतृत्वाखाली या मॅचेस पाहायला मिळतील. आता येत्या काही महिन्यामध्येच ती मॅच होईल माहुल प्रीमियर लीग 23 आणि 24 मार्च. 23-24 मार्चला या ठिकाणी नाईट मॅच पाहायला मिळेल. आणि 52 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे गोलंदाज आर्यन, स्ट्राईकवर आहे समाधान आणि नॉन स्ट्राईकवर आतिश. तर नक्कीच मनोहर कोहली ट्रॉम्बे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो मनोहर कोहली ट्रॉम्बे, आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, माफ करा, एक धाव आली आहे, तिकडे पाहायला मिळेल. एक चेंडू एक धाव समीकरण झालंय, म्हणजे एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. पुढील चेंडू आणि हा पुढचा चेंडू पहा, या ठिकाणी दिवाळी बोनस मिळालाय आणि समाचार घेतलाय. नो चेंडू आहे आणि चेंडू गेलाय सरळ चौकाराखाली. वेस्ट साईडच्या वरती हा चेंडू होता. नो चेंडू, बीवर चेंडू पाहायला मिळालाय, चौकार आलाय, दिवाळी बोनस मिळालाय. डीजे या पुढील चेंडूवर असेल फ्री हिट चेंडू, कारण का फ्री हिट असणार आहे. प्रत्येक नोबलला फ्री हिट हा देखील रूल या ठिकाणी ICC यांनी काढला आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. परत काय फटकेबाजी, फ्री हिट चेंडू आहे, स्ट्राईकवर तोच फलंदाज पाहायला मिळतोय आतिश. आणि पहा काय फटका आहे, कव्हर स्वर्ण खेळलाय, फ्री हिट चेंडू आहे, पहिली धाव जोरात काढली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावा आल्या असत्या परंतु एकच धाव आली आहे. समाधानला स्ट्राईक मिळेल, समाधान केले आणि समाधानला स्ट्राईक देखील मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 7 वर. अजून देखील पाहायला गेलो तर या ठिकाणी धावांचा डोंगर तर आहेच, परंतु प्रत्येक षटकामागे यांना विकेट काढावी लागेल जर किरण 11 बी या टीमला ही मॅच जिंकायची असेल तर. आता मात्र समाधानने एक धाव घेण्यात यश मिळते. आपण पाहत आहात जय माता दे चषक 2025 यानंतरची मॅच बोनकोडे वर्सेस या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल तो ही मॅच पाहायला मिळेल. पहा बॅटीची काढा घेऊन निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि आपण पाहता जय माता दी चषक हा या ठिकाणी वर्ष आहे 14वा पर्व पाहायला मिळते आपल्याला, परंतु पुढच्या वर्षी या ठिकाणी पाहायला गेलो तर 15वा पर्व आहे आणि बक्षिसांची लाईट लूट अजून देखील जास्त असणार आहे आणि नाईटमध्ये या मॅचेस पाहायला मिळतील आपल्याला, नाईट मॅचेस पाहायला मिळतील. तर नक्कीच आवर्जून आपण सगळ्यांनी या चषकामध्ये भाग घ्या हेच सांगेन, कारण का नाईट मॅचेस पाहायला मिळतील. आता मात्र समोर तीर सारखा या ठिकाणी शॉट केलाय, चेंडू जायचं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आला एक सीमा रेषा पार, चौकार. वन बाउन्स
2 बाउन्स 3 बाउन्स आलाय दणदणीत ब्रँडेड चौकार डीजे. आहे बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. एक षटका की संघाची धावसंख्या पहा काय डोंगर झाले, 16 धावा झाल्यात. आता बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज पाहूया कोण येतोय. पार्थ आलाय. पार्थला आता या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, विकेट्स घ्यावे लागतील, डॉट चेंडू टाकावे लागतील. काय घडेल, कोण हरेल, कोण जिंकेल. तर नक्कीच भावेश प्रकाश पाटील यांच्याकडनं 2 षटकाकरिता 500 किलोमीटर पारितोषिक आहे. आणि फुलटा चेंडू लॉलीपॉप बॉल आला आणि हा चेंडू गेला. क्या बात आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण, लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की हा चौकार जाईल, परंतु 2 धावा या ठिकाणी टीम साठी वाचवल्या आहेत. क्या बात आहे, 3 धावा, एकच धाव निघाला. माफ करा, एकच धाव काढली. 3 धावा वाचवल्या आहेत, एकच धाव निघाली तिकडे. क्या बात आहे, याच प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं होतं या ठिकाणी मास्टर लिजन्स क्रिकेटमध्ये. जॉन्टी रोड्स यांनी देखील असंच या ठिकाणी टाईम मारून चौकार अडवला होता. 3 धावा वाचवल्यात. क्या बात आहे. पार्थ पुढील चेंडू आणि पहा इथे मिस टाइम शॉट आहे. हा पुल केलाय लेग साइडला, 1 बाउन्स, कोणीच थांबू शकणार नाही. चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार, चौकार डीजे. आणि पाहायला गेलं तर पाकिस्तान टीम खेळत होती तेव्हा अशाच प्रकारचं
सिनारिओ झाला होता आणि 3 क्षेत्ररक्षक एका ठिकाणी आले होते आणि ती एक मीम मटेरियल म्हणून तो व्हायरल होता. त्याच प्रकारचं इथे काहीतरी घडलं आणि कोणीही कॉल दिला नाही. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं होतं. क्या बात आहे, ही कॅच पकडली गेली पाहिजे होती, परंतु या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झाले. डीजे ची शान आई तुझं देऊळ नक्कीच एकविराई सर्वांच्या मनात आणि ध्यानात आहे. पाहूया आता कोणता संघ ही मॅच जिंकेल. एक संघ आहे ट्रॉम्बेचा, आता एक संघ आहे वर्सोवाचा संघ बॅटिंग करत आहे. त्यांना गरज आहे 18 चेंडू आणि 27 धावांची. बॉलिंग वाकवर सज्ज होते गोलंदाज श्रेयस. चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंचांनी घोषित केलाय वाईट चेंडू. हेमंत कोहली पंच आपण पाहत आहात, तसेच आढाव सर देखील पाहत आहात. स्क्वेअर लेग अंपायर आतिश पाहूया कशी आता बॅटिंग करेल. पहिला चेंडू वाईट आलाय, तर जान ठोकायची असेल तर विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील समोरच्या टीमचे. पार्टनरशिप बिल्ड झाली आतापर्यंत, धावसंख्या 29 झाली आहे. पहा गती परिवर्तन केलं, मोठा फटका मारण्याच्या नंतर फलंदाज झालाय बीट आणि एक चौथी धाव यश मिळते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या मॅच मध्ये एकदम शांत मॅच सुरू आहे ही, कारण का एक धावावर भर दिलंय दोन्ही बॅट्समननी. किरण 11 ट्रॉम्बे या टीमला कमबॅक करावा लागेल. पहा बॅटीने धावा येतच नाही आता सध्या तरी, आणि काय डायरेक्ट हिट केलेला लाजवाब. आणि
आणि पहा पुन्हा एकदा गिफ्ट मिळालंय. क्या बात आहे, खरंच तुम्ही खराब बॉलिंग केली. अशी बॉलिंग नाही करायची आपल्याला. नो चेंडू आहे आणि हा चौकार गेलाय. बाबा काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये डीजे. फ्री हिट आहे या चेंडूवर. पाहूया काय घडेल. अजून देखील 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 22 धावा पाहिजे होते. नो चेंडू आणि चौकार असं देखील दुसऱ्यांदा घडलंय, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये असं घडलं होतं. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये घडलंय. अवंतर धावा खूप पाहायला मिळाल्यात किरण 11 बी या टीमच्या माध्यमातून. मिस टाइम झालाय. पहिली धाव जोरात काढली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 वर. 36 धावा झालेत. शेवटचा या षटकातील पाहायला गेलं तर एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट 1 बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. चालू मॅच आहे. वर्सोवा कोळीवाडा वर्सेस किरण 11 बी. ट्रॉम्बेचा संघ आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकवर आहे समाधान. क्या बात है, व्हाट अ सिक्सर, व्हाट अ क्रॅकिंग शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आला एक दणदणीत षटकार डीजे. दहा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 10 धावा. टीम बोनकडे आपला कॅप्टन वाढून द्यायचा आहे. यानंतर आपली मॅच आहे लगेचच. सहकार्य करा. तर नक्कीच पाहायला गेलो तर संपूर्ण टीममुळेच या मॅचेस पाहायला मिळत आहेत. प्रशांत कोहली सर, गणेश कोहली सर, प्रदीप कोहली सर, विनोद कोहली सर, किरण माहुलकर सर, हरेश कोहली सर, यशवंत कोहली सर, विजय माहुलकर सर, निखिल माहुलकर सर, जय माहुलकर सर, दिनेश कोहली सर, शतिकांत कोहली सर, रत्नाकांत कोहली सर, मनोज कोहली सर, नितेश कोहली सर, वंश कोहली सर, राहुल माळी सर, हेमंत कोहली सर आणि महेश माहुलकर सर, सर्वांचा मी अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही या टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात अति उत्साहाने आणि त्या जल्लोषाने दरवर्षी तुम्ही या टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करता. येत्या 22-23 तारखेला बाहुल प्रीमियर लीग पाहायला मिळेल. प्रथमच नाईट मॅच पाहायला मिळतील राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचबरोबर आयोजन करतील ते म्हणजे पुमा स्क्वॉड. जाऊया मॅचकडे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल पार्थ, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. केवळ 9 धावा खर्च केला होता. पुन्हा एकदा संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय पार्थ. स्ट्राईकवर आहे आज यज्ञेश. 12 चेंडू आणि 10 धावा. बारा चेंडू 10 धावा. आणि पहा स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनच्या वरून एक गगनचुंबी अवकाशाला टेकून आलेला हा षटकार डीजे.
11-4 धावा. वर्सोवा कोळीवाडा काय डॉमिनेट केलं या मॅच मध्ये. बॉलिंग मध्ये कमाल केली, आता बॅटिंग मध्ये कमाल करतायत. आणि आता मात्र गती परिवर्तन केलं. या अगोदरचा चेंडू स्लॉट मध्ये होता, वेगाने केला होता, त्यानंतर स्लोअर वन चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आलाय. 10 चेंडू आणि 4 धावा या मॅच मध्ये. टीम बोनकोडे आपला कॅप्टन बनवून द्यायचा आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू केलाय. पहा, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर षटकाराने त्याला शिकवलं की आता तू कशा प्रकारची बॉलिंग केली पाहिजे. इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळते बॉलरच्या माध्यमातून, पार्टच्या माध्यमातून. एक यंग खेळाडू आहे, चांगली कामगिरी करतोय. येत्या 2-3 वर्षामध्ये नक्कीच आपल्या गावाचं नाव रोशन करेल तो. कारण का अगोदर ट्रॉम्बेच्या 3 टीम्स खूपच बलाढ्य आहेत. किरण 11, पाटील 11 आणि आई गावदेवी. आई गावदेवी या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी खेळताना टॉप 3 मध्ये प्रवेश केला आई गावदेवी हा संघ. हा देखील ट्रॉम्बे परिसरातील संघ आहे. आणि त्या किरण 11 ट्रॉम्बे बी संघ हा पाहायला मिळतो आपल्याला आज मैदानामध्ये. बॉलिंग मार्कवर पार्थ आता हॅट्रिक झाली आहे, ती म्हणजे डॉट बॉलची. पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर लगातारचे 3 डॉट बॉल पाहायला मिळालेत. म्हणजे हार नाही मानले बॉलरने. एक तरी तो एक मेरी असं सांगून दिले बॉलरने, पार्थने. मॅच बॉल आलाय. तो मॅच बॉल आहे, आपण घ्यायचा आहे. सामन्यात सुरुवात करायची आपण लगेचच, कारण का उशीर झालाय. नंतरला तुम्हाला बॉल दिसणार नाही. अजून खूप मॅचेस खेळवायचे आहेत. सहकार्य करा, थोडं स्पीड अप करा. 2 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये केवळ 6 धावा दिलाय, षटकार खाऊन देखील. पहा, हा चेंडू पाहायला गेलो तर लेग बॅक चेंडू होता. हा पहिली धाव जोरात घेतली आहे, दुसरी धाव जोरात घेतली आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. समीकरण जाऊन पोचले तब्बल आता 7 चेंडू आणि 2 धावा. 7 चेंडू 2 धावा. जर ते नो चेंडू नसते पडले, 2 बिमर पडले, त्या 2 बिमरला चौकार गेले, जर ते नसते पडले तर समीकरण काहीतरी वेगळं झालं असतं. परंतु हा जर तरची भाषा असलेला खेळ आहे, क्रिकेटचा खेळ. आणि पहा, विकेट आलाय. क्या बात आहे. समीकरण जाऊन पोचलंय. 6 चेंडू आणि 2 धावा. स्लोअर वन आणि पहा, खूपच लांब अगदी मारलाय 5व्या मालावर हा षटकार आणि फिनिश केलंय वर्सोवा कोळीवाडा या संघाने आपल्या स्टाईल मध्ये आणि प्रवेश केलाय पुढच्या फेरीमध्ये. कॅप्टन म्हणून द्यायचंय वर्सोवा. कॅप्टन लवकरात